मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये दानाचं महत्व फार अप्रतिम सांगितलेलं आहे. मनुष्य जन्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने दान धर्म केला पाहिजे. दान धर्म केल्यावर माणसाचं आयुष्य वाढतं आणि माणसाचं जीवन सुखी आणि समृद्धी होत असतं. मंडळी, आपल्या घरामध्ये बरेच असे जुने कपडे असतात की जे आपण वापरत नाही. घेतले तर नवीनच असतात, परंतु ते वापरत नाही, त्याच्यामुळे ते जुने झालेले असतात. मग असे काही कपडे आपल्या घरामध्ये कपाटामध्ये बरगच्च भरलेले असतात. मग आपल्या मनामध्ये कधी विचार येतो की आपण हे कपडे कोणाला तरी दान दिले पाहिजे, एखाद्या गरजू माणसाला आपण वापरायला दिले पाहिजे. मग आपण काय करतो, ते घरातले जे कपडे आहेत आपण जे वापरत होतो आणि आता ते कपडे वापरत नाहीत, असे कपडे आपण गोळा करतो आणि एखाद्या अनाथ आश्रमामध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या आश्रमात आपण त्या ठिकाणी दान देऊन टाकतो. थोडक्यात आपण कपडे त्या ठिकाणी देऊन टाकतो. मग हे कपडे आपण दान करावे का, आणि ते करावे तर कसे करावे, त्याने आपल्याला काही दोष लागतो का, कपडे दान करण्याची योग्य पद्धत काय, घरातले जुने कपडे आपण लोकांना दान करावेत का, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये कधीतरी पडले असतील. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण कपड्याच्या दानाचं महत्व पाहणार आहोत आणि कपडे दान केल्यावर नेमका फायदा काय होतो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जुने कपडे आपण दान करावेत का, आणि जर केले तर नेमकी कशी पद्धत आहे कपडे दान करण्याची, ते कपडे दान करण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे, त्याचा जीवनावर आपल्या काही परिणाम आहे का, हे सगळं सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याच्यामुळे तुम्हाला जर कपडे दान करायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही 100% पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वस्त्रदानाचं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, शास्त्रामध्ये फार महत्वाचं मानलं जातं. वस्त्रदानाला त्या ठिकाणी आपल्याला फार मोठं पुण्य मिळतं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वस्त्रदान हे अत्यंत सन्मानाचं समजलं जातं. मंडळी, आपल्या घरामध्ये असे काही जुने कपडे असतात की जे आपण वापरत नाहीत आणि आपल्याला ते दान करायचे असतात, तर आपण ते कशा पद्धतीने करावे, त्याचा फायदा काय होतो, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, काय होतं, बऱ्याच वेळा आपण जे कपडे वापरत असतो त्या कपड्यामध्ये आपल्या शरीराची ऊर्जा सामावलेली असते. ज्योतिषशास्त्र काय सांगतं, आपण जे कपडे वापरतो त्या कपड्यामध्ये आपली ऊर्जा सामावलेली असते. त्याच्यामुळे हे कपडे दान करत असताना आपण योग्य पद्धतीने दान केले पाहिजे. आणि जर आपण ते योग्य पद्धतीने योग्य विधी करून जर दान नाही केले तर ती सगळी ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये भिकार पण येऊ शकतं, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकू शकत नाही, आपल्या घरामध्ये पैसा टिकणार नाही, अशा अनेक प्रकारच्या अडीअडचणी आपल्या घरामध्ये होत असतील. तर मंडळी, काय करायचं बघा, आपले जे कपडे, हे कपडे त्या ठिकाणी दान करत असताना, आपल्या घरातले जुने कपडे दान करत असताना आपण काय करायचं, अगोदर ते कपडे मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. मिठाच्या पाण्यामध्ये आपण जे लाल मीठ म्हणतो त्याला काय सैंदी नमक म्हणतात किंवा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी त्याचे नाव येतं, आणि त्या मिठाच्या पाण्या, खडा मीठ, त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे कपडे स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून ती सगळी निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा त्याच्यामध्ये प्रवेश करेल. आणि मिठाच्या पाण्याने धुतलेले स्वच्छ कपडे आपण ते गरजू माणसांना दान करू शकतो. अशा पद्धतीने जर आपण कपडे दान केले तर त्याचा फायदा 100% आपल्याला होतो आणि त्याचं पुण्य सुद्धा आपल्या पदरात पडत असतं. मंडळी, काय होतं बघा, कपड्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या जीवनावर 100% होतो. तुम्हाला माहिती आहे, श्रीमद भागवतामध्ये, महाभारतामध्ये एक कथा आलेली बघा. राजा परीक्षिताने जरासंध नावाच्या एका दुष्ट राक्षसाचा मुकुट, टोप आपल्या डोक्यावरती परिधान केला आणि जरासंधाचे वाईट विचार त्याच्या डोक्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, आणि साहजिकच त्याने एका ऋषीचा, एका साधूचा अपमान केला, आणि परीक्षितीला शाप मिळाला की तो 7 दिवसात मृत्यू पावेल. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्याला ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, ज्याच्यासाठी आपण त्या गोष्टी नक्की केल्या पाहिजे. त्याच्यामुळे कोणाकडून जर कपडे घेतले असतील तर ते आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून वापरावेत. जर कोणाला द्यायचे असतील तर ते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून दान करावेत. अशा पद्धतीचा कपड्याच्या दानाचा महिमा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे कपडे दान करत असताना मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवूनच आपण ते दान करावे.